नागपूर शासकीय दंत महाविद्यालयाचे वादग्रस्त अधिष्ठाता डॉक्टर अभय दातारकर यांची जळगावात होणारी बदली तात्काळ रद्द करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे। ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सुखदेव सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भात निवेदन पाठवले। तसंच डॉक्टर दातारकर यांच्या कथित गैरव्यवहारांची चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी केली आहे। निवेदनानुसार डॉक्टर दातारकर यांच्या नागपूरमधील कार्यकाळात सिम्युलेटर खरेदी, मॉड्युलर शस्त्रक्रिया कक्ष उभारणी आणि विद्यार्थ्यांशी संबंधित निर्णयात मोठे गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप आहेत। अशा वादग्रस्त अधिकाऱ्याची जळगाव शासकीय दंत महाविद्यालयात नियुक्ती केल्यास संस्थेचं नुकसान होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे। या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी पूर्ण होईपर्यंत दातारकर यांच्या बदलीला स्थगिती देण्यात यावी अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे। सरकारनं या मागणीची दखल न घेतल्यास संपूर्ण जळगाव जिल्ह्यावर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे यांनी दिलाय। त्यामुळे आता या वादग्रस्त बदलीवर राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। भाऊसाहेब काय सांगाल तुम्ही? आज पत्रकार परिषद घेतलेली आहे, काय म्हणते? मी आज जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील अतिशय गंभीर विषय आपल्याला लक्षात आणून देऊ इच्छितो। त्याचं कारण असं, कारण की शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे जे बदली करून येणारे तत्कालीन अधिष्ठाता आहे डॉक्टर अभय दातारकर यांचे जे काही घोटाळे केलेले आहेत आपल्या मागील कार्यकाळामध्ये नागपूर शासकीय दंत महाविद्यालयामध्ये, त्या घोटाळ्याच्या संदर्भात मला आपल्याला सांगायचं आहे। तर त्यांनी नागपूर दंत महाविद्यालय व रुग्णालय येथे अधिष्ठाता या पदावर कार्यरत असताना त्यांनी तिथे डेंटल सिम्युलेटर घोटाळा त्यांनी तिथे केलेला आहे। हा डेंटल सिम्युलेटर घोटाळा 4,32,00,000चा आहे। त्यानंतर त्यांनी अत्याधुनिक मॉड्युलर शस्त्रक्रिया कक्ष हा शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय नागपूर इथे उभारण्यात आला आणि यामध्ये सुद्धा 3,60,00,000चा त्यांनी घोटाळा केलेला आहे आणि हे मॉड्युलर कक्ष 9 महिन्यापासून धुडकात पडलेला आहे। सर्वात तिसरा महत्त्वाचा मुद्दा, जे डेंटल परिषदेला आपण रॅगिंगचा जो अहवाल पाठवतो तो खोटा अहवाल पाठवण्याचं काम जे अधिष्ठाता होते डॉक्टर अभय दातारकर यांनी डेंटल काउन्सिल इंडिया या परिषदेला पाठवलेला आहे आणि डेंटल परिषदेने याच्यामध्ये त्यांना समज दिलेला आहे की आपण जी खोटी माहिती पाठवलेली आहे भविष्यामध्ये अशी खोटी जर आपण माहिती पाठवली तर आपल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। आणि हा डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल आहे की त्यांनी खोटी माहिती पाठवलेली होती अधिष्ठाता डॉक्टर अभय दातारकर यांनी। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जे डेंटल सिम्युलेटर यंत्रामध्ये जो घोटाळा झाला त्या संदर्भात हायकोर्टाने स्वतःहून याचिका दाखल करून घेतली की हे अतिशय गंभीर प्रकरण आहे, तात्काळ याची चौकशी व्हायला पाहिजे। म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतलेली आहे आणि याची ही प्रोसेस चालू आहे। आणि सर्वात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा म्हणजे डॉक्टर अभय दातारकर यांना आपल्या सेवेतून बडतर्फ करण्यात यावं असं मागील विधानसभेच्या सत्रामध्ये नागपूरचे सन्माननीय आमदार महोदय नितीन राऊत साहेब यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा चर्चेला गेला आणि चर्चेला गेले असताना जे अंतिम वर्षातील बीडीचे विद्यार्थी असतात त्या 30 ते 40 विद्यार्थ्यांना नापास करण्याचं काम ही जी व्यक्ती आहे, ही जी म्हणजे आम्हाला असं म्हणायचं आहे की मानसिक संतुलन बिघडलेला व्यक्तीच असं हे करू शकतो की डेंटलच्या म्हणजे बीडीच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी यांना मी तुम्हाला प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये पाहून घेईन, एक्सटर्नल एक्झाम मध्ये मी तुम्हाला पाहून घेईन आणि तुम्ही कसे पास होता हे सुद्धा मी तुम्हाला पाहून घेईन असं त्यांना त्यांच्या तोंडावर सांगितलं। आणि त्यांचे जे परीक्षेचे हॉल तिकीट असतात त्या हॉल तिकीटमध्ये सुद्धा त्यांनी प्रवेश पत्रावर आपला शेरा लिहिलेला आहे, नॉट एलिजिबल टू अपिअर फॉर एक्झाम, नॉट एलिजिबल टू अपिअर फॉर एक्झाम, म्हणजे आपल्याला एक्झाम मध्ये बसता येणार नाही। मग अशी व्यक्ती जर आपल्या शासकीय दंत महाविद्यालय जळगावला अधिष्ठाता पद म्हणून बदली म्हणून आपल्याला लादून घेत असाल तर हे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कदापि आम्ही हे सहन करणार नाही, हे आपल्या माध्यमातून सांगायचं आहे। आणि त्यांनी जे काही घोटाळे केलेले आहे, डेंटल परिषदेला जे काही खोटा अहवाल पाठवलेला आहे आणि आपलं वर्ग 1चं पद असताना सुद्धा आपल्या पदाचा दुरुपयोग करून आर्थिक घोटाळा जो केलेला आहे त्याच्या संबंधी
त्यांच्यावर कारवाई म्हणजे चौकशी सुरू आहे आणि त्यांच्यावर कलम 316 असेल, कलम 229 असेल, कलम 336 असेल, त्याच्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तर मला आपल्या माध्यमातून आपल्या जळगाव जिल्ह्याचे आरोग्यदूत सन्माननीय गिरीश भाऊ महाजन, तसं आपले पालकमंत्री सन्माननीय गुलाबरावजी पाटील साहेब यांना सांगायचं आहे की डॉक्टर अभय दातारकर ही व्यक्ती नसून हे एक मानसिक विकृती आहे आणि या अशा विकृत माणसाला आम्ही शासकीय दंत महाविद्यालय जळगावच्या अधिष्ठातापदी बदली म्हणून आम्ही कदापि सहन करणार नाही. आपण हे तात्काळ थांबवावं. जर नाही थांबवलं तर शिवसेना स्टाईलने आम्ही आंदोलन छेडू.